आवळा न वाफवता न शिजवता अगदी पटकन बनणारं चटपटीत चवदार असं आवळ्याच्या लोणच्याची ही रेसिपी आहे. आणि विशेष म्हणजे हे लोणचं वर्षभर अगदी छान टिकून राहतं. आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी इथे जवळपास मी 1 किलो एवढे आवळे घेतलेले आहेत. तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचे. ह्याच्यावर पाणी अजिबात राहायला नको. जर पाण्याचा थोडासा जरी अंश राहिला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी घ्यायची. आणि आवळे पूर्ण झालेले घ्यायचे. जर एखाद्या आवळ्याला थोडंसं डाग वगैरे असेल तर तो आवळा लोणचं करण्यासाठी वापरायचा नाही. त्याची तुम्ही इतर काही रेसिपी बनवू शकता. असे सर्व आवळे आपण फडक्याने पुसून घेऊयात आणि त्यानंतर सुरीच्या सहाय्याने त्याच्या फोडी करून घेऊयात. आवळा हे अत्यंत गुणकारी फळ आहे, तर त्याचा आपल्या आहारात समावेश असायलाच हवा. वर्षभर तर आपल्याला आवळे मिळत नाहीत, तर असं लोणचं घालून ठेवलं तर आवळा आपल्या खाण्यात जाऊ शकतो. आता आवळा घेतल्यानंतर त्याला असे चिरा असतात. तिथे सुरीच्या सहाय्याने मी दाखवते त्याप्रमाणे कट मारून घ्यायचे. अगदी सहज तुम्ही ह्याच्या फोडी करू शकता. ह्या पद्धतीने पूर्ण आवळ्याला असे कट मारून घ्यायचे. आणि स्वयंपाक करण्यात जर तुम्ही नवीन असाल तर मग मात्र काळजीपूर्वक ह्या फोडी करायच्या किंवा इतर कोणाची मदत घ्यायची ह्या फोडी करण्यासाठी. अगदी सहज ह्या फोडी निघतात आणि एकसारख्या फोडी तयार होतात. शेवटच्या फोडींना असे कट मारून घ्यायचे आणि हाताने मोकळ्या करून घ्यायच्या. तर बघा एकसारख्या फोडी झालेल्या आहेत. अशाच इतर आवळ्यांच्या सुद्धा आपण फोडी तयार करून घेऊया. सर्व आवळ्यांच्या फोडी करून झाल्यानंतर त्याच्यावर आपण मीठ आणि हळद घालणार आहोत. तर इथे 1 किलो आवळ्यासाठी 1.5 चमचा एवढा मीठ आणि अर्धा चमचा एवढी हळद याच्यावर घालू आणि हाताने हे सर्व मिक्स करून घेऊ की जेणेकरून मीठ आणि हळद सर्व फोडींना लागली पाहिजे. ह्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. आपण मसाल्यातही मीठ आणि हळदीचा वापर करणार आहोत. आवळ्याच्या प्रत्येक फोडीला मीठ आणि हळद लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची. आता फोडी ठेवूया साईडला आणि ह्यासाठी लागणारा मसाला बनवूया. तर इथे मी अर्धा कप एवढी मोहरीची डाळ घेतली आहे. धणे, जिरे, सोप आणि मेथीदाणे हे प्रत्येकी 2 चमचे एवढे घेतलेले आहेत. तर आता आपण हे मंद गॅसवर भाजून घेऊया. भाजताना मात्र मंद गॅसवरच भाजायचे म्हणजे ह्या मसाल्यांची चव छान येईल. कढई गरम झाली की गॅस एकदम लो ठेवायचा. आधी मेथी घालायची कारण मेथी भाजायला जास्त वेळ लागतो आणि अगदी अर्धा मिनिट झाला की मग बाकीचे मसाले घालायचे आणि गॅस बंद केल्यानंतरच मोहरीची डाळ ह्याच्यामध्ये घालायची म्हणजे अगदी व्यवस्थित भाजलं जाईल. आणि अर्धा 1 मिनिट कढई ठेवल्यानंतर लगेच एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. थोडेसे गार झाले की मिक्सरच्या भांड्याला लावून हे जाडसर वाटून घ्यायचं. त्याच कढईमध्ये मी जवळपास 200 मिली एवढं तेल कडकडीत गरम केलं आणि कोमटपेक्षा थोडंसं गरम असताना ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा एवढंच मीठ आणि 3 चमचे एवढं लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद आणि 10-12 अख्खी मिरी घातली आहे. आता तेल आणि ह्याच्यामध्ये घातलेले मसाले एकदम थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जवळपास 4 चमचे एवढं कांद्याचं बी किंवा कलोंजी घालायची आणि आपण जे मसाले भाजून जाडसर वाटून घेतले होते ते घालायचे ह्याच्यामध्ये. हे सर्व मिक्स करायचं. एकदम चवदार असा हा मसाला बनतो लोणच्याचा. अगदी कोणतंही लोणचं घालण्यासाठी हा मसाला तुम्ही वापरला तरी खूप सुंदर बनतं. आता घालूया ह्याच्यामध्ये आवळ्याच्या फोडी. इथे एक काळजी घ्यायची की तेल पूर्ण थंड झाल्याशिवाय ह्या फोडी घालायच्या नाही. एकदम गार तेल झाल्यानंतरच ह्या फोडी घालायच्या, एवढी काळजी मात्र घ्यायची. त्यामुळे आपलं लोणचं वर्षभर अगदी आरामात टिकेल
आणि तरीही तुम्हाला वाटत असेल तर ह्याच्यामध्ये 2 चमचे एवढं व्हाईट व्हिनेगर घातलं तर अजिबात लोणचं खराब होणार नाही, असंही होत नाही. तर आपलं एकदम चवदार, चटपटीत आणि हेल्दी आवळ्याचं लोणचं तयार आहे. एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं, वर्षभर अगदी आरामात टिकेल. आणि एवढं हेल्दी आवळ्याचं लोणचं आपल्या खाण्यात येईल, आपल्या आहारात त्याचा समावेश होईल. तर नक्की हे लोणचं करून बघा, न वाफवता न शिजवता. नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.